हाँ एक्सक्यूज मी सर, मी एक मिनिट. येस. सर रजनी मला म्हणत होती की आपण एकत्र जेवायला बसणार आहोत. येस. ऍक्च्युली मी रजनी मॅडमची वाट बघतो. सर काही अर्जंटली डिस्कस करायचं होतं का? नाही नाही, नथिंग अर्जंट. त्यांना जर वेळ नसेल तर नो प्रॉब्लेम. हां नाही सर, म्हणजे आम्ही म्हणत होतो की स्टाफ सोबतच जेवायला बसूया. इफ यू डोंट माइंड सर, वी वुड लव्ह इफ तुम्हाला जॉईन करायचं असेल तर. मी तांगडेला सांगून प्लेट वगैरे. नाही, डोंट बॉदर. माझं एक महत्वाचं काम सुरू आहे, हे संपलं की मग मी जेवेन. यू प्लीज कॅरी ऑन. ओके सर, थँक्यू. अरे रजनी मॅडम, तुम्ही? काय रे, काय झालं? नाही, मला वाटलं आज पण तुम्ही आमच्याबरोबर जेवणार नाही, म्हणून मग तुमचं ताट नाही लावलं. ठीक आहे, काही हरकत नाही. आत्ताला ऐक ना, जयचं ताट पण इथेच ठेव ना. तू इथेच बसेल. काय आम्हाला बोलायचंय कामाचं, चालेल ना? आणि तुझ्या शेजारी जागा आहे का बसायला? हो, करेक्ट आहे जुई. शी इज राईट. तांगडे इथेच लावा. अरे लाव. लहान मुलासारखं. हे बघा जय सर आले. वा वा. जय, तू तिकडे बसतोस, इथेच बसतोस का जरा? काय मग जय सर? काय सारिका मॅडम, तुम्ही सुद्धा? नाही म्हणजे सगळ्यांबरोबर बसण्याची सवय सुटली असेल ना. असं काही नाही, सगळ्यांसोबत बसून जेवायला मला आवडतं. रजनी मॅडम, तुम्हाला काय आवडतो? मला न बोलता जेवायला आवडतं. हे लय चांगलं या. व्हेरी गुड, व्हेरी गुड. तुला काय मूल्यमापन करायला सांगितलंय? प्रगती पुस्तक छापायला सांगितलंय? रजनी, हा, भाजी कुठली? कारल्याची असून. काही काय वांग बटाट्याची भाजी आहे. पाहिलंच नाही. काहीतरी आपलं मागे. तुला काही म्हणा हा जय, तू ना खूप असा वेगळा दिसतोयस. वेगळा म्हणजे? वेगळा म्हणजे म्हणजे आमच्यातलाच दिसतोयस, पण तरीही तुझ्याकडे बघताना ना खूप असं प्राऊड फील होतं. अभिमान. म्हणजे बघ ना, आमच्यातलाच कोणीतरी एवढा मोठा होतो, पण तरीही आम्हा सगळ्यांबरोबर इथं जेवायला बसतो. खूप छान वाटतं. नंदिनी मॅडम, मी तुम्हा सगळ्यांपासून वेगळा कसा काय असू शकतो? मला जे काही मिळालंय ते तुमच्यामुळेच तर मिळालंय, आणि तुम्हा सगळ्यांपासून मी लांब राहू शकत नाही. हेच लय महत्वाचं आहे. म्हणजे तुझे हात आकाशाला टेकले पण पाय अजून जमिनीवरच आहेत. ऍब्सल्युटली करेक्ट. जय, इतकी महत्वाची जबाबदारी घेतलीस, त्यासाठी वेळ तर द्यावा लागणारच. सो
लंच मध्ये इतका वेळ घालवणं इज नॉट करेक्ट. खूप काम आहे, चला पटपट जेवून घ्या. अगं जेऊ दे ना त्याला निवांत. वे तुला काय नवरे जबाबदारी देऊन गेलेत की काय कामाला लावायची सगळ्यांना? फोन आला होता. आदिती मॅडम, मला ती भाजी लय आवडती, द्या ना. नंदिनी मॅडम माझी अप्रतिम. जय सर, हा सगळा मगाचा परिणाम. पाणी देऊ का? पाणी देऊ? नाही रे नको, आहे इथे. ग्लास दे फक्त. हे घे जय. अरविंद काका कुठे आहेत? अरे ते ते घरी गेले. असे अचानक? हा त्यांच्या मुलाची तब्येत बरी नाहीये ना म्हणून. खूप काही नाही आहे ना? नाही नाही म्हणजे नसावं. बघू आता. खर तर फोन करणार होते ते, पण अजून केलाच नाहीये. तेच बघते मी, जेवण झाल्यानंतर करेन त्यांना फोन. बर. आणि जय, दाभोळकरांच्या टूरचं काम कसं चाललंय? व्यवस्थित. रजनी, हा. त्या क्लायंटच्या डिटेल्स मिळाल्या का? हो तेच बघतीये. मिळतील म्हणजे दाभोळकर सरांनी जो माणूस दिलाय तो कोऑर्डिनेट करतोय. डिटेल्स मिळाल्या की अपडेट करतो म्हणाला. ओके. आपल्याला फॉलोअप ठेवावा लागणार आहे, वेळ खूप कमी आहे. हो. बरं जयराम, काहीही काम असेल तर नक्की सांग. नक्की. हो रे बाबा हो. खरंच एकदा काही टूर आहे ना ती मार्गी लागू दे म्हणजे झालं. जय आणि मी काही करायचं असेल तरी सांगा. हा, आणि तिच्या पॅकेज मध्ये मी पण येतो बरं का. माहिती आहे मला तुम्ही एकावर एक फ्री आहात ते. उत्तम हे मात्र खरंय. नवरे नसते ना की आपण त्यांची सतत आठवण काढत असतो. उचक्या लागत असतील ना त्यांना तिकडे. अगदी. ते इथे असले तर त्यांच्याबद्दल आपण कधीच एवढी चर्चा करत नाही, पण आता मात्र आपण नुसता परिसंवाद चालवलाय त्यांच्यावर. ए, आता इथे असते ना तर नक्की म्हणाले असते, आता काय खाल्लेलं जिरल्यानंतर कामाला लागणार का? चला काम करा, काम करा. वा, जमलंय तुला. जमलंय ना तुझ्या इतकं नाही. चला कामाला लागा. हो चालेल. हो ओके थँक्यू सर. जय मगाच्या काही प्रिंटआउट्स काढायच्या राहिल्यात त्या काढते आणि येते मी, आणि मग आजच शेड्यूल फायनल करून टाकूया. हो हा चालेल, आणि नंतर मेल पण करून टाकू. हो चालेल. आले मी.
एक्सक्यूज मी सर. ओ तुमचं माझ्याकडे काम होतं का? मला वाटलं तुम्ही जयरामकडे आलात. आय एम सो सॉरी. कम इन, कम इन. सर माझं काही काम नव्हतं पण सर तुमचं जेवण तसंच आहे अजून. जेवला नाही तुम्ही? ओ विसरलो. म्हणजे मी जयराम आणि रजनीची वाट बघत बसलो, ते जेवायला येतील म्हणून. तुम्ही जेवलात का मिस्टर जयराम? हो सर, मगाशी मी नाही का तुम्ही. इट्स ओके, नो प्रॉब्लेम. तशी मला हल्ली सवयच आहे ना एकट्यानं जेवायची. रोज एकटाच लंच करतो मी इथे. आणि या कामाच्या गडबडीत आज साफ विसरून गेलो मी. हे असं होतं नाही, काही गोष्टी या कामाच्या गडबडीत करायच्या राहून जातात. सर मी जेवण गरम करून आणायला सांगते. हॅलो तांगडे, सरांच्या केबिनमध्ये याल प्लीज. ते जेवले नाहीयेत तर जेवण गरम करून आणून द्या त्यांना. थँक्यू. सर प्लीज जेवून घ्या. जय, आदिती मॅडम. जय, हे प्रिंटआउट्स आहेत. चल आपल्याला शेड्युलिंग करायचं आहे. बापरे, आज जरा काम राहिली आहेत करायची. जय, बघ ते प्रिंटआउट्स एकदा. चल. हां, शेड्युलिंग करायचं. नंदिनी, हो ग. अगं कदमानं फोन केला होतास का? अगं हो, म्हणजे केला होता एक दोनदा पण लागलाच नाही. आणि मग नंतर राहून गेलं. आता जाता आता करते मी. हो बरं, चल आवरलं तुझं? हो हो निघूया. हो प्लीज आपण लवकर निघूयात कारण का मला जाताना भाजी पण घ्यायची आहे. अगं बरं झालं आठवण करून दिलीस. मला ही भाजी घ्यायची आहे आणि जाऊन करायची सुद्धा आहे. छान. म्हणजे आता ट्रेन मध्ये जाताना निवडणार हो ना? अगं आजच काय, रोजचं काम आहे हे. बायकांचा व्यापच आहे तो. आणि म्हणे स्त्री पुरुष समानता. एका तरी पुरुषाला बघितलंय का कधी ट्रेन मध्ये भाजी निवडताना? बघितलंय? अगं हो उत्तमा, सगळे पुरुष सारखे नसतात, काही अपवाद सुद्धा असतात. आता हे अरविंद ते नाही का भाजी निवडतात, करतात, सगळं घरातलं आवरतात. चला चला निघूया. अदिती, काय ग? अगं दुपारपासून बघते तुला, अशी शांत शांत काय आहेस? नाही काही नाही. नक्की ना? हो. बर चल, निघतीस ना तू? चल जुई. आदिती मॅडम. अरे वा, तुम्ही दोघं देखील निघताय. चला एकत्रच जाऊ. नाही, मला अजून वेळ निघायला. आदिती मॅडम, माझं थोडं काम होतं, तुम्ही थांबू शकाल का प्लीज? सॉरी जयराम, मला घरी जरा आज लवकर जायचंय. जय, काय आहे? कोणाला रिक्वेस्ट करतोयस तू? हे बघ, तिला जर वाटलं ना की एखादं काम महत्वाचं आहे तर ती थांबते.
तिला नाही म्हटलं तर ती नाही थांबत. काय आहे? अविनाश सरांचा हात आहे डोक्यावर आणि दाभोळकरांची मुलगी. रजनी, नंदिनी मॅडम, येते मी. काय झालं हिला आज? जय, मी थांबू का? नाही नको. नक्की? हो मी करतो का. मग काय? जुई, ए जुई, निघूया आपण. तुला पण नाही थांबवणार आहे तो. हा निघा तुम्ही. आणि तू? कामं आटपून निघेन. चला निघूया, मला भाजी घ्यायची आहे. चला, चल जुई. चल रे. फार बाय. वेळ नको रे थांबू. अरे दाभोळकर सरांबरोबर जेवायचं आहे आपल्याला, त्यांनी स्वतःहून सांगितलं. रजनी नको. म्हणजे आपण सगळ्यांसोबत बसू ना जेवायला. जेवला नाही तुम्ही? विसरलं. म्हणजे मी जयराम आणि रजनीची वाट बघत बसलो. तुम्ही जेवलात का मिस्टर जयराम? आदिती, असा अंधार करून का बसलेस? बरं वाटत नाही का? नाही काकू, असं काही नाहीये. हे बघ बाळा, अंधार करून आपण परिस्थिती लपवू शकतो, मनातली घालमेल नाही. काय झालंय सांगशील? काकू, आज दुपारी पप्पा उपाशी होते आणि मी जर त्यांच्या केबिन मध्ये जाऊन बघितलं नसतं ना, तर ते आज दिवसभर उपाशीच राहिले असते. पण असं का झालं? म्हणजे का जेवले नाहीत ते? कामाचा व्याप होता का? नाही काकू, त्यांनी जय आणि रजनीला स्वतः सोबत जेवायला बोलवलं होतं, पण ही दोघं जण आमच्या सगळ्यांसोबत येऊन जेवायला बसली. नाही, म्हणजे माझी काहीही हरकत नाहीये याला, पण जयनी किमान हे पप्पांना सांगायला हवं होतं. ते बिचारे या दोघांची वाट बघत बसले आणि समोर ठेवलेलं ताट तसंच राहिलं. जेवण थंड झालं. नाही, झालं ते वाईटच झालं, पण मला नाही वाटत की जयनी असं मुद्दाम केलं असेल. त्यांना सांगितलं असेल अगं, तो नाही असं करणार. आणि दाभोळकर आपणहून चांगुलपणा दाखवत असताना नात्यांचा आदर करणारा जय नाही असं वागणार. काकू, माझे पप्पा जे काही वागतायत ना, त्यात सुद्धा त्यांचा काहीतरी हेतू आहे असं सतत वाटतंय जयला. मी किती समजवण्याचा प्रयत्न केला की पप्पा खरंच बदलतायत. बरं, आणि हे फक्त मला नाही, ऑफिसमध्ये सगळ्यांनाच वाटतंय. पण जय, काय होतं आदिती, एखाद्या माणसाबद्दलचं मत बनवायला जसा वेळ लागतो ना, तसंच बनलेलं मत पुसायला देखील वेळ लागतो. एकमेकांच्या सान्निध्यात राहून एकमेकांना जाणून घेऊनच हे शक्य होतं. पण त्यासाठी थोडासा वेळ द्यावा लागतो, हो ना? पण तू सुद्धा त्याला समजून घ्यायला हवंस. बर, आता असा चेहरा पाडून बसायचं नाही. जे येईल ना आता एवढ्यात, फ्रेश हो आणि पटकन बाहेर ये.
अदिती, तू फ्रेश हो, मी पानं वाढते. अदिती, काय झालंय? काय नाही. एक मिनिट. मी तुला थांबायला सांगितलं होतं तरी सुद्धा तू निघून आलीस. असं पहिल्यांदा वागलीस तू. जय, खूप उशीर होतोय. तुला नंतर कामही करायचंय ना, आवरून घे पटकन. अदिती, काय झालंय? तुला माझा राग आलाय का? हो ना? तुला असं वाटतंय का की मी तुझ्या सॉरी, मी मिस्टर दाभोळकरांना जाऊन हे सांगितलं नाही की मी ऑफिसच्या सगळ्या लोकांबरोबर जेवायला बसतोय? तर तसं नाहीये. मी स्वतः जाऊन त्यांना सांगितलं होतं मी तुमच्यासोबत जेवायला बसतोय आणि मी दाभोळकर सरांनाही रिक्वेस्टही केली की ते सुद्धा आम्हाला येऊन जॉईन होऊ शकतात. ते कामात होते, ते बिझी होते, त्यांचं लक्षच नव्हतं. जय, मग ते तुमच्यासाठी का थांबले असते? जाऊ दे प्लीज, आपण आत्ता ह्या विषयावर नको बोलूया. अरे नाही बोलायचं आणि गैरसमज तसेच राहू द्यायचे का? गैरसमज? जय, मग सगळेच गैरसमज दूर व्हायला हवे. त्यांच्या बाबतीत तुझे आहेत ते देखील.